नाही, आता असं करून चालणार नाही. आम्ही जरी या घर सोडलेला असला तरी या घराबरोबर असलेला माझा नाता, माझे कर्तव्य मी विसरून चालणार नाही. माझं कोणी अपमान केलं तरी चालत, माझ्या हातात धरून या घराबाहेर काढला तरी चालत, पण मी अनर्थ होऊ द्यायचे नाही. मग काय व्हायचा तर होऊ दे. सर्वेश्वरा, माफ कर माका. तुझ्या पूजेत खंड पाडलाय, माझाच चुकला. 2 दिवस मनोमन तुझा जप करत होते, पण ह्या लक्षात कसा नाही येला माझ्या. तेव्हा आजपर्यंत या घरात जा काय चांगला झाला तर तुझ्यामुळे. पण आज तुझ्या समोरच दिवाबत्ती केलेली नाही. हा माफ कर सर्वेश्वरा, पण या घरात तुझं स्थान अबाधित हा. जी काही वेळ येईल या घरावर ती दूर होईत माका खात्री आहे. आणि या सगळ्यात तूच मार्गी लावशील याची खात्री आहे माका. उमा, उमा. दादा. ओय उमा काय हा? माहित नाही, इथेच कुठेतरी असेल. तुम्हाला काही हवंय का? चहा हवाय मी करून देते ना. नाही नाही, माका काय नको आहे. मी बाजारात जातोय, माझं एक महत्वाचं काम आहे. काय आहे, घरातून बाहेर पडताना उमाला निरोप देऊन बाहेर पडायची सवय आहे ना. त्यांना न सांगता बाहेर गेलो तर जीवाची घालमेल होते, त्यांच्या काळजी करत बसतात. वाव, कसलं रोमॅन्टिक आहे. आमच्या जनरेशन सारखं हे लोक येता जाता आय लव्ह यू नाही म्हणत, बट ह्या अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांचं प्रेम दिसून येतं. होई. हा, काय झालं बाळा? नाही काय नाही. दादा तुम्ही थांबा, मी बघते मावशी कुठे आहे. ठीक आहे. सर, कुठे ठेवली आहे फाईल? इथे नाहीये ती. त्या वरच्या ड्रॉअर मध्ये बघ ना. एक मिनिट निशी, इथे ना. एक मिनिट निशी, हे बघ, पुण्याला बॅडमिंटनची टुर्नामेंट आहे. मुंबईला गेल्यावर जर तुला नॅशनल लेवलवर खेळायचं असेल ना, तर अशा छोट्या छोट्या टुर्नामेंट्समध्ये पार्टिसिपेट करून तुला तुझं गेम, तुझी फॉर्म ना मेंटेन ठेवता येईल. आणि इम्पॉर्टंट म्हणजे ओपन टुर्नामेंट आहे. आपण मुंबईला गेल्यावर ना इथे जाऊन येऊया. पण सर, आई बाबा इथे आले तर? नाही, माझं फोनवर झालं त्यांच्याशी बोलणं. ते दुबईहून डायरेक्टली मुंबईला जाणार आहेत आणि आपण पण मुंबईला जातोय.
हो पण आपलं ठरलंय की मुंबईला गेल्यानंतर आपण आपला बिझनेस बघणार आहोत सर. अगं मी नाही म्हणत नाहीये, आणि बिझनेस होत राहील, पण अशा टुर्नामेंट्स ना परत परत येत नाही. तू इथे जिंकलीस ना तर तुझी विजिबिलिटी वाढेल, सगळीकडे दिसशील तू. हो पण सर आई दादा ओवी यांना अशा परिस्थितीत नाही मी सोडून जाऊ शकत. अगं काहीच दिवसांचा प्रश्न आहे यांशी. ठीक आहे, आपण त्यांच्याशी बोलून डिस्कस करून डिसाईड करूया. ओके, पण मला असं वाटतं की तू या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करावंस. डोंट मिस दिस. बरं ठीक आहे, पण आपण आधी दादांना विचारूयात. बट आय एम 100% शुअर की ते नाही म्हणणार नाही. हे बघ, टर्म्स अँड कंडिशन्स खूप सिम्पल आहेत. ओपन टुर्नामेंट आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सिद्धिबुद्धिपते नाथ सिद्धिबुद्धिप्रदायिने मायिं मायिकेभ्यश्च मोहदाय नमो नमः. सिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नच्छिदे तस्मै गणाधिपतये नमो नमः. वा, आईच्या दिवस कार्यानंतर खूप खूप दिवसांनी देवघरात घंटीचा नाद ऐकू येतो. म्हणजे नक्कीच दादा वहिनी येले असतील. आज खऱ्या अर्थाने घरात देव अवतरल्यासारखा. बहिणी, बहिणी येलास तुम्ही? बंधू भाऊ, सर्वेश्वरा, बहिणी दादा काय हे नाही लिहित. मी देवासमोर दिवो केलंय फक्त. येते मी. नाही नाही बहिणी, थांबा ना. असा कसा? आता इलासात तर थोडा वेळ बसा ना. तुमचाच घरा. घर सगळ्यांचाच आहे बंधू भाऊ, पण यांनी दिलेला शब्द माझ्यासाठी जास्त मोठा. येते मी. उमा, तू काय करतस इकडे? लालिता, मी काय? अगो माहित आहे मका, अजून या घराचं मोह सुटत नाही ना तुका? लालिता, तसा नाही. मी तसाच हा माहित आहे मका. आधी ना आमका काही नको म्हणून नाटकं करायची आणि मग लपून छपून घरात यायचा. हो लालिता, नाही नाही, तसं खरंच काय नाही. हो, मी सकाळी खिडकीतून बघितलंय ना, तर देवासमोरची फुलं सगळी कोमेजलेली होती. देव पण मालवलेलं होतं. काल माझ्या लक्षात नाही आला, पण आज राहवला नाही. हो, कधी देवघरातलं देव असं बघायची सवय नाही आहे ना, म्हणून दिवो लावू केलाय मी. बाकी काय नाही ललिताई. उमाई, थांब श्रीनू, पुढे नाही यायचा.
या घराशी तुझा आता काही एक संबंध नाही हा. हा आणि असा मी नाही तुझंच घो बोललो होतो. मग आता काही ना काहीतरी कारण काढून या घरात घुसखोरी कशा करतस? मावशी आणि भाची दोघे जणी पण सारख्याच आहेत. काल ती ओवी घरात घुसली होती आणि आज तू. अगो मी म्हणतोय मग कशाक नाटक करायची घर सोडूची हा? काय तोंडा गावावर घाला आता. बंधू तू वहिनी थांबा वहिनी. तुमच्यावर झालेला तर कोणतेच आरोप मी सहन करणार नाही. लग्न करून वहिनी घरात दिली तेव्हापासून तिच्या देवपूजेत कधीच खंड पडलेलो नाया. वहिनी परदेशात गेली तेव्हा दादा पूजा करत होतो. आणि कसा ना ताई, ज्यांना इस्टेटीत हिस्सो हवा त्यांना या घरातल्या देवांचे काय काळजीच नाया. 2 दिवस झाले देवापुढे बत्ती लावलेली नाया. जर हक्क हवे असतील ना तर त्याचबरोबर जबाबदारी निभावण्याची पण धमक असायला हवी. या मी नाही आहे म्हणायची तर आता कळताय माका. खरंय बंधू, लाली आणि मंजूला प्रॉपर्टीचा हिस्सा तर मिळालेला आहे, पण संस्कारांचं काय? ते हिश्श्यात मिळत नाहीत ना, ते उपजत असावे लागतात. घरातल्या मोठ्यांचं अनुकरण करून ते आपल्यात रुजवावे लागतात. अहो कोणाच सांगतात तुम्ही भाऊजी या? यांचा संस्कार असते ना तर आधी वेळच येऊ दिली नसते या बायकांनी. बघितलास ना उमा काय चाललंय घरात? याच वया होता ना तुका. झाला का तुझा समाधान झाला? नाही असं काय बोलतास बंधू भाऊ? मग काय करू? आरती ओवाळू की भाकरी तुकडा ओवाळून टाकू तुझ्यावर ना? हे लाले आवर घाल स्वतःला. हे ना आवर घातला स्वतः नाही ना? काय गो उमा हा? आता या घराच्या बाहेर गेलीस तरी सुद्धा आमच्या संसारातली लुडबुड काही कमी झाली नाही तुझी. देव माझ्या घरात होत ना, मग त्यांची पूजा करायची की नाही करायची, त्यांच्या समोर दिवो लावायचो की नाही लावायचो, ता सगळा माझा मी बघेन. तुका ना आमची पंचायत करूची काही एक गरज नाही. हा इतकीच काळजी असा ना देवांची तर सगळे देव उचल आणि घेऊन जा मांगरा तुझ्या बरोबर. आई बास झाला आता. अजून किती खालच्या थराला जाणार आहेस तू? आई आपण आपलं घर सोडलं तेव्हा दादा मामाने आसरा दिला आपल्याला, त्याने आधार दिला. उमाईच्या जागी जर दुसरी कोणीतरी असती तर हे जे काही तू वागतेस ते समजून घेतलं असतं तिने. सांग ना, ज्या माणसांनी आपल्या डोक्यावर आपल्याला छत दिलं त्यांच्याशी असं वागतेस तू? आई काहीच कसं वाटत नाहीये तुला? ज्या माणसांचे पाय धुवून पाणी प्यायला हवं त्यांच्याशी असं वागतेस तू? या घरातल्या देवासारख्या माणसांना तू घराबाहेर काढलंसच, पण जे देव आपल्या सोबत आपल्या वाडवडिलांपासून आहेत आज त्यांना सुद्धा बाहेर काढायला निघालीस तू. ऐका माझा श्रीनू, बास झाला. बंधू भाऊ मी हात जोडते तुमच्या समोर, माझ्यासाठी वाद नका घालू. माझा चुकलं. मी माझी ही चूक पुन्हा नाही होणार माझ्याकडनं. हो वहिनी नाही, खरं तर आमचाच चुकलेला. मीच माफी मागतोय तुमची. माझा दुर्लक्ष झाला. पण वहिनी मी तुमका आता वचन देते, जोपर्यंत तुम्ही घरात येत नाही तोपर्यंत देवघरातले देव ही माझी जबाबदारी. त्यांच्या पूजेत मी तरी खंड पडू देऊचं नाही. काळजी घ्या ललिताई, येते मी. थांब. मोठं तोंड वर करून गेलेलास ना घरात ना,
मग आता तुमच्या मानात रवायचा हा? दिलेलो शब्द पाळायचो. येतय नाय जाताय म्हणायचा हा? आ. मावशी अगं ओवी बोलत होतो आम्ही बरेच दिवस काय बोलणं झालं नाही ना म्हणून मावशी मी सगळं ऐकलंय मावशी. ओवी अगं यांका यातला का दादा ते काही बोलू नका. या आई ओवी काय झालं आईला? बरी आहे ना ती? हो हो मावशी ठीक आहे काही नाही झालं. चला. तुम्ही रागवलास ना माझ्यावर? अजिबात. चल या. निशी ओवी तुम्ही पण या. बस मेल आहे. हे रागवले आहेत काय गो माझ्यावर? असं न बोलता जात नाहीत. मावशी अगं दादा तुझ्यावर कधीच नाराज होणार नाही कारण त्यांना माहिती आहे ना की तू कधीच काही चुकीचं करत नाही. तुम्ही मला कोणी सांगाल का नक्की काय झालंय ते? निशी अगं ते अहो अहो पण या स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. उमा आपली मूळ जागा सोडून देवाला आपण इथं आणू शकत नाही. त्याची जागा तिकडे घराकडे. तिकडूनच तो सगळ्यांवरती लक्ष ठेवेल. आणि आपल्यासाठी आपला ह्यो देव हा ना. आपण आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आपल्या आईकडे बोलू शकतो. ते नक्की ऐकेल. आणि आपण आईसमोर केलेला नमस्कार आई देवापर्यंत नक्की पोचवेल. होय अगं ओवी घरात देव बसले आहेत. नैवेद्यासाठी साखर घे. हे बघ